छत्रपती संभाजीनगरमधील हिंदू मतदारांचे आभार। 2014 विधानसभा आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदूंच्या मतांमध्ये फूट पडली आणि एमआयएम सारख्या रजाकारी मानसिकतेचे कट्टर इस्लामिक उमेदवार निवडून आले। पण 2019 विधानसभा आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत हिंदू एकजूट झाले आणि भगव्याशी इमान राखणारे उमेदवार तीनही मतदारसंघातून निवडून आले। सत्तेसाठी भगवा सोडून हिरव्याच्या नादी लागलेल्या उद्धव ठाकरेंना हिंदूंची ही एकजूट बघवली नाही आणि म्हणूनच त्यांनी लोकसभा निवडणुकीत हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे आतोनात प्रयत्न केले। या विधानसभा निवडणुकीतही हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी त्यांनी किशनचंद तनवानी यांना परस्पर उमेदवार जाहीर केले। पण किशनचंद तनवानींनी बटेंगे तो कटेंगे हे वास्तव जाणलं आणि निवडणुकीतून माघार घेतली आणि महायुतीच्या हिंदू उमेदवाराला पाठिंबा दिला। हिंदू जर आपापसात लढत राहिले तर एमआयएम सारखी विषवल्ली फोफावेल। म्हणूनच छत्रपती संभाजीनगरचा धडा हा सर्व हिंदूंच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा आहे।